नमस्कार, आपण पाहताय एबीपी माझा। राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे। मात्र या मतमोजणीला अजूनही सुरुवात झालेली नाही। खरं तर मतमोजणीला सुरुवात होण्याची वेळ टळून गेलेली आहे, मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने अद्याप परवानगी दिलेली नाही, त्यामुळे मतमोजणीला सुरुवात होऊ शकलेली नाही। मात्र थोड्याच वेळात या मतमोजणीला सुरुवात होईल असं मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचाच विजय होईल असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला। मतमोजणीला सुरुवात होण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी आवश्यक असते। या परवानगीनंतरच मतमोजणीची प्रक्रिया सुरू होते, मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने अजूनही परवानगी दिलेली नाही, त्यामुळे मतमोजणीची प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये सुरू होऊ शकलेली नाही। ही परवानगी मिळाल्यानंतर लगेचच मतमोजणीला सुरुवात होईल। अगदी काही वेळात मतमोजणीला सुरुवात होईल असं मंत्री एकनाथ शिंदे यांनी अगदी काही वेळापूर्वीच माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे। मात्र अजूनही मतमोजणीला सुरुवात होऊ शकलेली नाही आणि कारण आहे केंद्रीय आयोगाची न मिळालेली परवानगी। केंद्रीय आयोगाला एक रिपोर्ट पाठवावा लागतो। मतदान पूर्ण झाल्यानंतर किती मतदान झालेलं आहे या सगळ्या सोबतच आणखीनही महत्त्वाच्या बाबी या केंद्रीय आयोगाला कळवाव्या लागतात आणि केंद्रीय निवडणूक आयोग त्यानंतर परवानगी देतं। राजू सोनावणे आपल्याला या सगळ्या संदर्भातली अपडेट देतील। राजू, कविता, पाहतो आपण राज्यसभा निवडणुकीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे। उमेदवारांची धाकधूक वाढलेली आहे आणि पक्षांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आता 5 वाजता ही मतमोजणी सुरू होणं अपेक्षित आहे, कारण निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत मतदान होतं आणि 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार होती। मात्र अद्यापपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कुठल्या प्रकारची जी आहे ती परवानगी आलेली नाही, त्यामुळे मतमोजणीला सुरुवात झालेली नाही आहे। खरं तर 4 वाजता मतदान संपल्यानंतर जे आहे ते राज्य निवडणूक आयोगाने इथून जे आहे ते केंद्राला संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि मतमोजणीची परवानगी मागितलेली आहे। मात्र अद्यापपर्यंत ही परवानगी मिळू शकलेली नाहीये। नेमकं काय कारण आहे हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही, कारण भाजपने आक्षेप घेतला आहे, काँग्रेसने सुद्धा आक्षेप घेतलेला आहे। हे यामागचं कारण आहे का हे सुद्धा स्पष्ट झालेलं नाही। मात्र अद्यापर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी न मिळाल्यामुळे ही मतमोजणी सुरू होऊ शकलेली नाहीये। त्यामुळे आता पुढच्या काही कालावधीमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाची जी आहे ती परवानगी मिळेल असा जे अंदाज जो आहे तो मंत्र्यांनी व्यक्त केलेला आहे। त्यामुळे साहजिकचपणे त्यानंतर काय नेमकं चित्र स्पष्ट होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील। निश्चितच आणि अवघ्या महाराष्ट्राचे डोळे लागलेत या निवडणुकीच्या निकालाकडे, मात्र अजूनही मतमोजणीला सुरुवात होऊ शकलेली नाही। दरम्यान हे सगळं विधिमंडळाच्या आतमध्ये घडत असताना विधान भवनाच्या बाहेर शिवसैनिक जमायला सुरुवात झालेली आहे। शिवसैनिकांकडून विधान भवन परिसरामध्ये घोषणाबाजी सुरू झालेली आहे। सेनेकडून जल्लोषाची जय्यत तयारी सुरू झालेली आहे। सेनेच्या अनेक नेत्यांनी विश्वास व्यक्त केलाय की आपले दोनही उमेदवार निवडून येतील, महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार निवडून येतील आणि त्यामुळे सेनेकडून जल्लोषाची सध्या जय्यत तयारी सुरू झालेली आहे। मोठ्या संख्येने विधान भवनाच्या परिसरामध्ये शिवसैनिक जमायला सुरुवात झालेली आहे। शिवसैनिकांची आणि सोबतच भाजपच्या कार्यकर्त्यांची वाढती संख्या पाहता पोलिसांनी सुद्धा विधान भवनाच्या परिसरामध्ये बंदोबस्त वाढवायला सुरुवात केलेली आहे। मात्र मतमोजणीला अजूनही सुरुवात झालेली नाही। जल्लोषाची तयारी दोनही बाजूकडून करण्यात आलेली आहे। शिवसेना महिला आघाडीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी करायला सुरुवात झालेली आहे, जल्लोष करायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही आत्ताच घोषणाबाजी करायला सुरुवात केली आहे? करणार, त्यांना आम्ही आवाज सांगत होतो, त्यांना आम्ही सांगितलं हा आमचा आवाज आहे, हा आमचा महाविकास आघाडीचा आवाज आहे, म्हणून आम्ही त्यांना तो आवाज दाखवला की आमच्या महाविकास आघाडी कशी एकत्र आहे आणि ह्याच्या पुढे सुद्धा आमची महाविकास आघाडी शेवटपर्यंत एकत्र काम करत राहणार आहे। आणि आम्ही हे करून दाखवलं। आमच्या साहेबांचे शब्द होते, करून दाखवलं आणि करून दाखवलंच आमच्या साहेबांनी। बस महाराष्ट्र जिंकून दाखवलं आमच्या साहेबांनी। आम्हाला अभिमान आहे आमच्या साहेबांचा आणि आमच्या मुख्यमंत्र्यांचा, आणि त्या मुख्यमंत्र्यांच्या पाठी सर्व जनता उभी आहे आणि विरोधक तर तोंडावर पडलेलेच आहेत आणि अजून पडतीलही। बस हेच आमचं म्हणणं आहे, विरोधकांना आम्ही तोंडावर पाडणारच। आमच्या साहेबांच्या कर्तृत्वाने, आमच्या साहेबांच्या गुणाने, आमच्या साहेबांच्या वक्तृत्वाने सर्व विरोधक यापुढे विधान परिषदेच्या निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत, तिथे त्याच्यात सुद्धा आम्ही सरशी घेणारच। अहो, महानगरपालिका ही आमची शिवसेना आणि शिवसेनेचीच आहे आणि ती आम्ही जिंकून दाखवणारच। हा आमचा अजून निकाल लागलेला नाहीये।
निकाल लागलेला नाही, लागणारच आणि तो आमच्या बाजूनीच लागणार हा आमचा विश्वास आहे. बोला आवाज कुणाचा? महाविकास आघाडीचा. माननीय हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. जय 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 भवानी. आणि जसे शिवसेनेचे कार्यकर्ते विधान भवनाच्या बाहेर जमा झालेले आहेत तसंच भाजपकडून सुद्धा विजयाची जोरदार तयारी सुरू झाली. मुंबईमध्ये भाजपच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे. या घडीची सर्वात मोठी बातमी, भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं कार्यालयाच्या बाहेर जमायला सुरुवात झालेली आहे. भाजप कार्यालयाबाहेर नवनाथ बन सध्या उपस्थित आहेत. अपडेट जाणून घेण्यासाठी तिथेच जाऊयात. नवनाथ. कविता, मी भाजप प्रदेश कार्यालयामध्ये आहे आणि मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते आलेले आहेत आणि हे कार्यकर्ते आता निकालाची प्रतीक्षा करतायत. खरं तर मतमोजणीला अद्याप सुरुवात झालेली नाही, परंतु या ठिकाणी प्रत्येकाला अपेक्षा आहे की भाजपचा उमेदवार निवडून येईल. आपण कार्यकर्त्यांशी संवाद साधूया. काय प्रतिक्रिया द्याल? ज्या पद्धतीनं ह्या निवडणुकीच्या निकालाची महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे त्याच पद्धतीनं आम्हालाही आहे. म्हणून आम्ही संबंध सांगली असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर जिल्ह्यातून सर्व आम्ही महाडिक बंधू आणि आमचे सर्व महाडिक समर्थक या ठिकाणी आलेले आहे. आणि निश्चितपणानं आमचे नेते आदरणीय फडणवीस साहेब, चंद्रकांत दादा यांच्या परफेक्ट नियोजनामुळं निश्चितपणानं हा विजय हा धनंजय महाडिक साहेबांचा होणार आहे, ह्याच्यात तीळ मात्र शंका अजिबात नाही आहे. दोन्ही उमेदवार कोल्हापुरातले आहेत, काय वाटतं तुम्हाला? दोन्ही उमेदवार जरी कोल्हापुरातले असले तरी आता जे आमचे सम्राट महाडिक साहेबांनी सांगितलं तसं जे पार्टीचे आमचे सर्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा चंद्रकांत दादा असतील यांच्या नेमक्या नियोजनामुळं आमच्या विजयाला कोणतीच अडचण नाही आहे. या सगळ्या कार्यकर्ते म्हणतात की विजयाला कुठली हे नाहीये. आपण बघतो की स्टेज सुद्धा सज्ज झालेला आहे. भाजपच्या वतीने स्टेज उभारण्यात आले आणि या ठिकाणी या स्टेजवरच सेलिब्रेशन करण्याची तयारी भाजपच्या वतीने करण्यात येते आणि बरोबर या ठिकाणी डीजे वगैरे लावण्यात आलेले आहेत. साऊंड सिस्टीम देखील सज्ज आहे आणि एकूणच सेलिब्रेशन करण्याचा माहोल भाजपच्या वतीने करण्यात येतोय. खरं तर अद्याप मतमोजणीला सुरुवात झालेली नाही, परंतु प्रत्येक कार्यकर्त्याला अपेक्षा आहे की आपलाच उमेदवार निवडून यावा आणि त्यामुळेच भाजपकडे एकीकडे चंद्रकांत पाटील यांचा आज वाढदिवस आहे. 10 जूनला चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस असतो. वाढदिवसानिमित्ताने सेलिब्रेशन करण्याची तयारी या ठिकाणी केली जाते, परंतु भाजपला दुहेरी सेलिब्रेशन करण्याची संधी मिळते का हे पाहणं देखील बरोबर. भाजपला जसं तुम्ही म्हटलात दुहेरी सेलिब्रेशन करण्याची संधी मिळते का याकडे लक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा जल्लोषाची तयारी सुरू केलेली आहे. राष्ट्रवादीला सुद्धा विजयाचा विश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं पुष्पगुच्छ मागवलेत. जल्लोषाची तयारी सुरू केलेली आहे. सर्वच पक्षांची जल्लोषाची तयारी सुरू झालेली आहे. संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्यामध्ये खरी चुरस असली तरीही आपापले निवडून येणारे खात्रीचे उमेदवार हे प्रत्येक पक्षाचे आहेतच आणि त्या उमेदवारांचं स्वागत करण्यासाठी, त्यांच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी सगळ्याच पक्षांनी तयारी सुरू केलेली आहे. शिवसेनेनं केलेली आहे, भाजपनं केलेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या मध्ये मागवलेले हे पुष्पगुच्छ. फैसल तांडेल या संदर्भातली अपडेट आपल्याला देतात. फैसल. कविता, आपण बघितलं असेल की मतदान जे आहे ते चांगल्या प्रमाणे एकदम झालेलं आहे आणि याच्यानंतर जे आता काउंटिंग नंतर रिझल्ट येणार आहे तर रिझल्टच्या अगोदर आता सर्व जल्लोषची तयारी झालेली आहे. त्याच्यामध्ये हे जे बुके मागवलेले होते ते राष्ट्रवादी पक्षांकडनं मागवले आहेत आणि हे प्रफुल्ल पटेल जे आहेत यांनी मागवले अशी माहिती भेटलेली. तर नेमकं आता थोड्याच वेळात जल्लोष होणार आहे आणि विजयासाठी जे जल्लोष होणार त्याची तयारी सुरुवात झाली असं आपण बघू शकतोय. कविता, धन्यवाद फैसल तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना या सगळ्यांकडनं जल्लोषाची तयारी सुरू झालेली आहे. कुठे पुष्पगुच्छ मागवले जातात, कुठे डीजेची तयारी सुरू आहे, कुठे कार्यकर्त्यांनी अगोदरच घोषणा द्यायला सुरुवात केलेली आहे. मात्र या सगळ्या धामधुमीमध्ये निवडणुकीची मतमोजणी मात्र अजूनही सुरू झालेली नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी मिळाल्यानंतरच मतमोजणी सुरू होणार आहे. पण कार्यकर्त्यांचा जल्लोष प्रचंड आहे, उत्साह प्रचंड आहे. सगळ्याच पक्षांच्या कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमायला सुरुवात झालेली आहे. विशेषतः विधिमंडळाच्या बाहेर काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षाही शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमायला सुरुवात झालेली आहे. त्यांना थोपवण्यासाठी, त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त सुद्धा लावलेला आहे. तिथे बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. सध्याची ही विधिमंडळाच्या बाहेरची अपडेट आहे.
आणि भाजपनं जे आक्षेप घेतले होते मतदानाच्या प्रक्रियेच्या वेळेला त्या आक्षेपांची केंद्रीय निवडणूक आयोगानं दखल घेतल्याची एक महत्त्वाची अपडेट आता हाती येते। भाजपनं दोन मतांवर आक्षेप घेतले होते। जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांनी जी मतदान केलं होतं त्या मतदानावर भाजपचा आक्षेप होता आणि भाजपनं घेतलेला हा आक्षेप केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नोंदवण्यात आला होता। केंद्रीय निवडणूक आयोगानं त्या आक्षेपांची दखल घेतलेली आहे आणि हीच दखल घेतल्यामुळे या मतमोजणीला विलंब झालाय का असाही प्रश्न उपस्थित होतोय। भाजपच्या आक्षेपांची केंद्रीय निवडणूक आयोगानं दखल घेतलेली आहे। जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांनी जे मतदान केलं त्या मतदानाला भाजपनं आक्षेप घेतला होता। पराग अळवणी यांनी आक्षेप घेतला होता आणि याच आक्षेपाला अनुसरून ही मतमोजणी प्रक्रिया लांबली आहे का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। मुख्य निवडणूक आयोगाला सादरीकरण करण्यात आलेलं आहे इथल्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून आणि कळसे सर आपल्या सोबत आहेत। कळसे सर, या कारणांमुळे निवडणूक मतमोजणी थांबू शकते? मला तसं वाटत नाही। कदाचित मुख्य निवडणूक आयोग जो आहे दिल्लीचा ती या संपूर्ण प्रक्रियेची छाननी करत असावेत। त्यांनी व्हिडिओ वगैरे मागवून घेतला असावा आणि त्याप्रमाणे तो निर्णय घेतला जाईल। पण एकदा रिटर्निंग ऑफिसरनी निर्णय दिल्यानंतर त्यात निवडणूक आयोग बदल करेल असं मला वाटत नाही आणि लवकरात लवकर आयोगाची अनुमती निश्चित मिळेल आणि ही प्रक्रिया मतमोजणीची प्रक्रिया पुढे सुरू होईल असं माझं मत आहे। तसं साहेब एक प्रश्न विचारतो की जे निरीक्षक केंद्रीय आयोगाकडून नेमले जातात त्यांच्याकडनंही स्वतंत्र अहवाल पाठवला जातो का आयोगाकडे? जसा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून जातो तसा निरीक्षकांकडून अहवाल जातो का? आणि या अहवालांमध्ये काही जर विसंगती असेल तर त्या संदर्भात आयोगाकडून काय निर्णय घेतला जातो सर? अगदी बरोबर आहे अभयजी, आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे। जे निरीक्षक येतात केंद्रीय निवडणूक आयोगाकडले त्यांचा सुद्धा अहवाल रिटर्निंग ऑफिसर म्हणजे महाराष्ट्राचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासोबतच पाठवला जातो आणि त्याचप्रमाणे मंत्रालयामध्ये चीफ इलेक्टोरल ऑफिसर म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्ताचं ऑफिस आहे मंत्रालयामध्ये, त्या प्रक्रियेवर त्यांचं सुद्धा नियंत्रण असतं आणि त्यावेळेस त्यांचा प्रतिनिधी सुद्धा तो अहवाल असे एकंदर 3 अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला जातात आणि त्या 3ही अहवालाची छाननी करून मग केंद्रीय निवडणूक आयोग त्याला अनुमती देते। पण या प्रक्रियेमध्ये फारसा वेळ लागण्याची म्हणजे तसं मला वाटत नाही, कारण इमिजिएटली त्यांच्याकडे सगळं तयारच असतं। इथून मेल गेला की इमिजिएटली मेल येतो, पण का ती प्रक्रिया अद्याप थांबवून ठेवलेली आहे हा खरोखर म्हणजे आता तपासण्याचा विषय आहे। कदाचित त्याला निवडणूक आयोग ह्या सगळ्या संपूर्ण घटनेची चौकशी करत असावे असं मला वाटतं त्या संदर्भात। आणि या सगळ्याबद्दल अधिकच्या अपडेट्स आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्याला देतात। राहुल, भाजपच्या 5 वरिष्ठ नेत्याच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पोहोचलेलं आहे आणि त्यांनी गुजरातमध्ये जी 2017ची जी निवडणूक झाली होती त्याचा संदर्भ देत आरओकडे रिटर्निंग ऑफिसरकडे अधिकृतपणे ज्या 3 मताबद्दलचा आक्षेप नोंदवलेले होते त्याची पुरेशी आणि योग्य ती सुनावणी झालेली नाही आणि त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया थांबवावी अशा पद्धतीची विनंती केलेली आहे। संदर्भ जो दिला गेलेला आहे ते आपल्याला आज माहिती आहे की यशोमती ठाकूर, जितेंद्र आव्हाड आणि कांदे या तिघांच्या अर्जाबद्दल त्यांच्या मतदानाबद्दलचा आक्षेप आहे। दोघांच्या म्हणजे आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांच्याबद्दलचा जो आक्षेप आहे तो मतपत्रिका हाताळल्या अशा संदर्भातला आहे आणि कांदे यांच्या संदर्भातला जो आक्षेप आहे तो मूळतः त्यांनी 2 पक्षाच्या प्रतिनिधीला आपले मत कोणाला दिले याबद्दलची त्यांना ते दिसेल अशा पद्धतीने दाखवलं असे ते आक्षेप होते। पण काय तातडीनं ही भारतीय जनता पार्टीनं कारवाई केलेली आहे असं दिसतं आहे, कारण 5 वाजता निवडणूक मोजणी सुरू होणार होती त्याच्या आधीच भारतीय जनता पार्टी ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पोहोचलेली आहे। 5 वरिष्ठ नेत्यांनी मिळून ह्या सगळ्यांचा तपशील देऊन 3 पानाचे हे जे रिप्रेझेंटेशन आहे ते निवडणूक आयोगाकडे दिलेलं आहे आणि निवडणूक आयोगाचा या संदर्भातला कुठला निर्णय झाला का ते अद्याप कळलेलं नाहीये। बरं राहुल, तू राहाच आपल्या सोबत। स्क्रीनवर आता जे पत्र दिसतंय हे तेच पत्र आहे जे भाजपकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यात आलेलं आहे, ते पत्र आपण पाहतोय। भाजपचे नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी नेमकं काय म्हटलंय सगळ्या संदर्भात तेही जाणून घेऊयात। मित्रों, आज भारतीय जनता पार्टी का एक प्रतिनिधिमंडल चुनाव जिसमें कि
श्री अर्जुन राम मेघवाल साहब, डॉक्टर जितेंद्र सिंह जी, हमारे ओम पाठक जी मौजूद थे। महाराष्ट्र और हरियाणा में राज्यसभा के चुनाव में जिस तरह से खुलेआम अनियमितता की गई है, जो चुनावों के दिशा निर्देश हैं, गोपनीयता के निर्देश हैं, सेक्रेसी के नियम हैं, उसकी धज्जियां उड़ाई गई हैं। उस संबंध में महाराष्ट्र में भी और हरियाणा में भी हमारी पार्टी ने अधिकृत रूप से वहां के जो चुनाव अधिकारी हैं उनको, ऑब्जर्वर को शिकायत भी की है और जो सेक्रेसी के कानून हैं उसके उल्लंघन के आधार पर हमने चुनाव के उनके चुनाव को हमने अवैध घोषित करने के लिए कहा है और उसके पूरे अध्ययन करने के साथ साथ तब तक चुनाव आयोग इस संबंध में मतगणना रोके, ये भी हमने निवेदन किया है। चुनाव आयोग ने कहा है कि हम इस संबंध में जानकारी लेंगे और जो भी नियमों के अनुसार आवश्यक होगा उस पर कार्रवाई करेंगे। क्या नकवी साहब दिखा करके जिस तरीके से विधायकों ने वोट डाले हरियाणा में पार्टी के नेताओं को, क्या वो सही है, उचित मानते हैं इसको? देखिए क्या है, इसमें बहुत स्पष्ट नियम है कि जो ऑथराइज एजेंट है उसके अतिरिक्त किसी भी दूसरे, तीसरे, चौथे, पांचवें व्यक्ति को अगर आप दिखाते हैं तो वो आपका कंडक्ट जो है वो जो चुनाव नियम है उसके विपरीत है, उससे अलग है और वो जो है वो पूरी तरह से उसमें कार्रवाई करने योग्य होता है। और इस तरह के कई उदाहरण हैं। कहाँ पे सर? महाराष्ट्र, हरियाणा दोनों जगह में? जी हाँ, महाराष्ट्र में, हरियाणा। राजस्थान में बीजेपी की अभी हमने हरियाणा और महाराष्ट्र के बारे में कांग्रेस का डेलीगेशन अभी आ रहा है। तर मुख्तार अब्बास नकवी यांची ही प्रतिक्रिया होती। जितेंद्र आव्हाड, सुहास कांदे आणि यशोमती ठाकूर यांनी जे मतदान केलेलं आहे त्याला आक्षेप आहे भाजपचा आणि ही मतं बाद करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आलेली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ही मागणी करण्यात आलेली आहे। 2017च्या राज्यसभा निवडणुकीचा दाखला त्यासाठी भाजपकडून देण्यात आलेला आहे। या निवडणुकीमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने जसा निर्णय घेतला होता तशाच प्रकारे निर्णय घ्यावा असं मागणी करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मतमोजणीला सुरुवात होऊ शकलेली नाही। 3 मतं जर बाद झाली तर महाविकास आघाडीच्या दुसऱ्या उमेदवाराचा म्हणजे शेवटच्या उमेदवाराचा निवडून येण्याचा विजयाचा मार्ग हा खरंच कठीण होऊ शकतो, त्यामध्ये अडसर येऊ शकतो। 3 मतं ही महाविकास आघाडीसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत आणि हीच 3 मतं बाद करावी अशी मागणी भाजपकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेली आहे। 3 मतं बाद झाली तर महाविकास आघाडीसाठी विजयाचा मार्ग अत्यंत खडतर बनू शकतो, कारण अटीतटीची लढाई आहे, प्रत्येक मत महत्त्वाचं आहे आणि ही परिस्थिती असताना प्रोसिजरियल कारण पुढे करून भाजपने 3 मतं बाद करावीत अशी मागणी केली। ही 3 मतं आहेत। जितेंद्र आव्हाड यांचं एक मत आहे, मंत्री यशोमती ठाकूर यांचं एक मत आहे आणि शिवसेनेचे नेते सुहास कांदे यांचं एक मत आहे। जितेंद्र आव्हाडांनी हे सगळं जेव्हा प्रकरण झालं दुपारी त्यावेळेस नेमकी काय प्रतिक्रिया व्यक्त केली होती पुन्हा बघूयात। असं मी पाठमोरा उभा होतो, माझ्या समोर जयंत पाटील साहेब बसले होते। ह्यांच्याकडे यांच्या डोळ्याला काय 3D कॅमेरा लावलेत की काय मला माहीत नाही, म्हणजे माझ्या पाठीवरनं ते पुढचं क्रिया बघू शकतात। आळवणी महान आहेत, ते फक्त आळवणी आहेत म्हणून त्यांचं सगळंच ऐकायचं। आता काय केला त्यांनी आक्षेप घेतला काय एवढा काय फरक पडतो? म्हणजे जर निवडणुकीचे नियम, मतपत्रिकेचे नियम हे साध्या गोष्टी माहीत नसतील तर आश्चर्य आहे। तुम्ही म्हणताय की तुमचा विजय होतोय म्हणून अशा प्रकारे मतबाद करण्यासाठी एक एवढे पावचळलेले दिसत आहेत की अशा काहीतरी बालिश ह्याचे हेडलाईन्स घ्यायच्या, आश्चर्य वाटतं मला। कीव येते, म्हणजे आश्चर्य नाही वाटत, कीव येते, मानसिकतेची कीव येते। त्या ठिकाणी जसं महाराष्ट्राचं वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न भाजपाने केला त्याचप्रमाणे पोलिंग बूथच्या आतमध्ये देखील ते कन्फ्युजन आणि वातावरण दूषित करण्याचं काम करत होते। महाविकास आघाडीचे 4ही उमेदवार
बिलकुल हमखास निवडून येत आहे, एवढं मी तुम्हाला अतिशय कॉन्फिडन्सनी सांगते आहे. आणि पराग आळवणी यांनी या मताला जितेंद्र आव्हाड यांच्या मताला आक्षेप घेताना नेमकं काय म्हटलं होतं, त्यांनी माध्यमांशी बोलताना काय सांगितलं होतं ते पुन्हा बघूयात. मला माहिती नाही काय त्यांच्याकडून सांगितलं जात आहे, परंतु अद्यापही या संदर्भात रिटर्निंग ऑफिसरने माझ्याशी किंवा अतुल साहेबांशी चर्चा केलेली नाही आणि त्यामुळे या संदर्भामध्ये आमचा नेमका आक्षेप काय आहे, व्हिडिओ शूटिंगमध्ये काय आलेलं आहे याची पडताळणी केल्याशिवाय कुठलाही निर्णय येऊ शकतो असं मला वाटत नाही. अशा प्रकारे कुठला दबाव जर का रिटर्निंग ऑफिसरवर पडणार असेल तर स्वाभाविकपणे भारतीय जनता पार्टीचे आमचे तिन्ही उमेदवार आणि आक्षेप घेणारे पोलिंग एजंट आम्ही सेंट्रल निवडणूक कमिशनपर्यंत सुद्धा याची दाद मागू. ही गंभीर गोष्ट आहे आणि हिअरिंग न घेता जर का अशा बाहेर गोष्टी येत असतील तर त्याचं गांभीर्य आणखीन वाढतं. आणि या सगळ्या बाबतीत संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली होती तीही जाणून घेऊयात. केंद्राकडे चालू त्यांनी काय मतमोजणीच करू नका त्यांचा बाप पण असं सांगू असं का तर इकडे मतमोजणीची प्रक्रिया रखडलेली आहे, सगळ्या उमेदवारांचा जीव सध्या अडकलेला आहे की नेमकं काय होणार आहे, मतमोजणीची प्रक्रिया कधी सुरू होणार आहे. संजय पवार यांच्या घरी, कोल्हापूर मधल्या घरी आता नेमकी काय परिस्थिती आहे, थेट कोल्हापूरला जाऊयात विजय केसरकरकडे. विजय. कविता, राज्यसभा ची निवडणुकीचे मतदान आहे ते पूर्णपणे पार पडलेले आहे, मात्र मतमोजणी अद्याप सुरू झालेली नाही भाजपनं आक्षेप घेतल्यामुळे. मात्र संजय पवार यांच्या घरामध्ये सगळे हे नातेवाईक, त्यांची फॅमिली आहे ती थांबलेली आहे. नातेवाईक दूर दूरवरून त्यांच्या घराकडे आता यायला सुरुवात झालेली आहे. उत्सुकता आहे तो शिगेला पोहोचलेली आहे. कधी एकदा मतमोजणीला सुरुवात होईल आणि जो अपेक्षित निकाल आहे तो कधी येईल असं झालेलं आहे. संजय पवार यांच्या पत्नी आहेत आपल्यासोबत. मला सांगा, मतमोजणी काहीशी आता थांबलेली आहे, काही वेळात ती सुरू होईल, मात्र उत्सुकता किती शिगेला पोहोचलेली आहे? आम्हाला अजून तर धाकधूक वाटतीये, अजून असा आनंद वाटत नाहीये, पण आपला विजय नक्की होईल असं तर वाटतंय. पण दोन्ही आम्हाला असे धाकधूक थोडेसे आहे, पण आम्ही अजून निकालाची वाट बघतोय. काय नेमकी तयारी केलेली आहे घरामध्ये? आता पै पाहुणे यायला सुरुवात झाली. तयारी फुल झालेली आहे आमची, सगळ्यांनी तयारी जोरात केलेली आहे. अजून फक्त निकाल बाहेर, विजयाची तयारी केली आहे, पण निकाल कधी बाहेर पडतो ना आम्ही कधी सगळा जल्लोष करतो याची सगळे वाट बघाले. संजय पवार यांच्या कन्या देखील आहेत. वडिलांनी म्हणजे 30 वर्ष खरं तर रस्त्यावरचे शिवसैनिक, ते आता राज्यसभेचे उमेदवार. तर काय नेमका हा प्रवास तुम्ही बघितला डोळ्यानं? आम्ही त्यांचा खूप संघर्ष बघितला आहे. 30-32 वर्ष झाले त्यांनी करवीर, शाखा, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख आणि आता महामंडळाचे उपाध्यक्ष होते. तिथून आता त्यांना खासदाराची संधी मिळाली आहे आणि ही खूप मोठी संधी आहे. ते आम्ही वाट बघतो निकालाची. हे संधीचं सोनं नक्की करतील असं आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि निकाल पण आमच्या अपेक्षेप्रमाणे जाहीर होईल असं वाटतंय. धाकधूक वाढल्या कारण मतमोजणी आहे ती काहीशी थांबलेली आहे भाजपनं आक्षेप घेतल्यामुळे. त्यामुळं काही होऊ शकतं, कारण सकाळपासून आईने बघितलं तर देवाला प्रार्थना वगैरे सगळ्या उपवास धरलेला आहे आज. काय नेमकं धाकधूक वाढले? धाकधूक हो, आता पूर्ण आमची बरेच दिवसापासून, जेव्हापासून नॉमिनेशन झाले, उत्सुकता पण तेवढीच आहे, धाकधूक पण तेवढीच आहे आणि आम्ही बघू, निकालाची वाट बघतोय. फक्त एकदा झालं की मग आपण बघू काय जल्लोष करायचं ते. हो, एवढ्या वर्षापासून कष्टाचं फळ, त्यांचं कष्टाचं फळ आहे. कष्ट, प्रामाणिकपणा, निष्ठावंत ह्याचं फळ आहे ते सगळं आणि हे त्यांना नक्कीच मिळेल. आम्ही त्याचं अपेक्षा करतोय. फक्त सकाळपासून तुम्ही उपवास धरलेला आहे, अंबाबाईला तुम्ही साकडे घातलेला आहे, बाळासाहेबांचा आशीर्वाद घेतलेला आहे, काय सांगाल? फक्त चांगला निकाल लागू दे एवढ्यासाठी मी सकाळपासून उपवास धरलाय. माझे मिस्टर खासदार होऊन दे घरी, एवढी आम्ही वाट बघतोय आतुरतेने. काय अपेक्षित काय आहे नेमकं? कधी हे सगळं विघ्न दूर व्हावं असं वाटतंय? कारण मतमोजणी अजून सुरू झालेली नाही. लवकरात लवकर होणार सुरू ती आणि निकाल आपल्या बाजूने लागणार, आम्हाला अशी अपेक्षा आहे. संजय पवार यांचे नातेवाईक देखील आपल्यासोबत आहेत. संजय पवार यांचे भाऊ या ठिकाणी आपल्यासोबत आहेत. काय भावानं जो 30 वर्ष रस्त्यावरचा संघर्ष केला, आज त्याला फळ मिळेल असं वाटतं? नक्की मिळेल, कारण माझ्या भावानं खूप कष्ट घेतलेले आहेत. 35 वर्ष तो त्यात राबतोय. 35 वर्ष त्याने एकनिष्ठ पक्षाशी संबंध ठेवलेला आहे आणि त्याचं फळ त्याला नक्की मिळणार आहे. आता मतमोजणीमध्ये काहीसं विघ्न आलेलं आहे, ते दूर होईल? दूर होणार, 100% दूर होणार.
परमेश्वर त्या पाठीची आहे, ही खात्रीशीर सांगतो मी तुम्हाला. डोळ्यामध्ये तुमच्या अश्रू दिसत आहेत, काय अश्रू आहेत, आनंद अश्रू आहेत ते. कारण लहानपणापासून आम्ही त्याला बघत आहे, किती त्याने संघर्ष केलाय ते. तो नक्की खासदार होणार आहे. हे सगळे नातेवाईक आहेत, मित्र आहेत. काय नेमकं वाटतंय, विजयाची खात्री किती वाटते? मतमोजणीला काही वेळातच सुरुवात होईल. विजयाची खात्री मला वैयक्तिक अगदी ज्या दिवशी नॉमिनेशन झालं त्यावेळेच्या आकडेवारीवरनं मीच सांगितलं होतं की हे नक्की येणार निवडून, आणि तशीच आहे. फक्त थोडंसं आपल्याला आता उत्सुकता असते, आणि ह्या उत्सुकतेचा विजयात रेवसन होऊन मोठा आनंद निर्माण होईल अशी खात्री आहे. तुमच्या डोक्यात पाणी आले. होय. तर हे सगळे संजय पवार यांचे नातेवाईक आहेत, हे सगळे मित्रमंडळी आहेत, सगळेजण या ठिकाणी आलेले आहेत की कधी एकदा निकाल लागतो आणि कधी एकदा संजय पवार यांना खासदार संजय पवार म्हणून कधी एकदा पाहतो असं झालेलं आहे. सगळे मित्र आहेत, त्यांचे इतर जे नातेवाईक कोल्हापूरच्या बाहेर होते ते देखील आलेले आहेत, आणि काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होईल आणि जो अपेक्षित निकाल आहे तो या ठिकाणी लागताना आपल्याला पाहायला मिळेल, असंच मत या ठिकाणी संजय पवार यांच्या घरातील कुटुंबियांनी दिलेलं आहे. कॅमेरामॅन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. आपले प्रतिनिधी विजय केसरकर संवाद साधत होते संजय पवार यांच्या कुटुंबियांशी. सगळ्यांचीच उत्सुकता सध्या शिगेला पोहोचलेली आणि जीव टांगणीला लागलेला आहे, कारण मतमोजणी प्रक्रिया अजून सुरू झालेली आहे. राज्यसभा निवडणूक आणि निवडणुकीचा निकाल सगळ्यांचं लक्ष लागलंय, पण निवडणुकीची मतमोजणी अजूनही सुरू होऊ शकलेली नाही. तब्बल 1.5 तासांचा विलंब झालाय. भाजपनं घेतलेले आक्षेप आहेत आणि त्यामुळे ही मतमोजणी कधी सुरू होणार हे प्रश्नचिन्ह अजूनही कायम आहे. भाजपनं दिलेल्या संदर्भांमुळे मतमोजणीला उशीर होणार का असाही सवाल उपस्थित केला जातोय. भाजपकडून 2017च्या प्रकरणाचा संदर्भ देत केंद्रीय निवडणूक आयोगानं चौकशी करावी अशी मागणी करण्यात येते. भाजपनं 3 मतांना आक्षेप घेतलेला आहे आणि हाच आक्षेप नोंदवण्यात आलाय केंद्रीय निवडणूक आयोगाकडे. अशा प्रकारचे आक्षेप नोंदवण्यात आल्यानंतर नेमकं काय होतं याची प्रक्रिया आपल्याला जाणून घ्यायची आहे. मात्र त्या अगोदर नवनाथ पण आपल्याला अपडेट देतात, त्या जाणून घेऊयात. नवनाथ. कविता, भाजपनं जे पत्र लिहिलंय त्यामध्ये 2017चा उल्लेख केलाय. 2017 साली नेमकं काय झालं होतं प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण सांगूया. 2017 साली अहमद पटेल, काँग्रेसकडनं अहमद पटेल निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरले होते आणि गुजरातमध्ये अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक झाली होती. भाजपकडनं अमित शहा, त्यानंतर स्मृती इराणी असे उमेदवार होते आणि या सगळ्यांच्या वेळेला रात्री 12 वाजेपर्यंत हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला होता. भाजपकडनं ज्या ठिकाणी मतदान होत असताना अतिशय ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात काट्याची टक्कर आहे, अगदी तशाच पद्धतीनं 2017 साली राज्यसभेसाठी गुजरातमध्ये काट्याची टक्कर रंगली होती आणि त्यावेळी दोन मतं दाखवताना ती भाजपच्या एजंटला दाखवली गेली असा आक्षेप काँग्रेसने म्हणजे त्यावेळी अहमद पटेल यांनी घेतला होता. आणि त्यामध्ये राघवजी पटेल आणि भोलाभाई गोविल या दोघांनी, 2 काँग्रेसचे उमेदवार, काँग्रेसचे आमदार होते, यांनी आपली 2 मतं काँग्रेसच्या एजंट सोबत अमित शहा यांना देखील दाखवली अशा पद्धतीचा आक्षेप त्यावेळी काँग्रेसने घेतला होता आणि ती मतं बाद ठरवण्यात आली होती. ही मतं बाद ठरवताना साधारणतः रात्री 12 वाजेपर्यंत ही सगळी प्रक्रिया चालली. काँग्रेसचे नेते निवडणूक आयोगाला, केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये किमान 3 ते 4 वेळेला पोहोचले होते. त्याच्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक झाली. ही सगळी बैठक होत असताना किमान 3 ते 4 तासाचा कालखंड लोटला होता आणि त्याच्यानंतर रात्री 12 वाजता ह्या प्रकरणात निकाल देण्यात आला आणि ती दोन्ही मतं बाद करण्यात आली होती. काँग्रेसची दोन्ही मतं बाद झाली आणि अहमद पटेल यांचा विजय सोपा झाला होता. त्यामुळं आता महाराष्ट्रामध्ये देखील तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. भाजपनं निवडणूक आयोगाला पत्र लिहून 3 मतं बाद करण्याची मागणी केलेली आहे. त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी आपलं मतदान जयंत पाटील यांच्या हातामध्ये बॅलेट दिला असा आक्षेप घेतला होता, तर सुहास कांदे
शिवसेनेचे आमदार आहेत, त्यांनी आपलं मत शिवसेनेच्या एजंटला दाखवतानाच राष्ट्रवादीच्या एजंटला दिसेल अशा पद्धतीची व्यवस्था केली असा आक्षेप भाजपचा आहे। आणि तिसरं म्हणजे यशोमती ठाकूर यांनी सुद्धा आपलं बॅलेट नाना पटोले यांच्या हातात दिलं। खरं तर बॅलेट दाखवायला आक्षेप नाही, परंतु बॅलेट हातात दिलं याला भाजपनं आक्षेप घेतला आणि या सगळ्या प्रकरणामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे। त्यामुळे आता ही सगळी प्रक्रिया सुरू व्हायला किमान 2 ते 3 तास जाऊ शकतात। केंद्रीय निवडणूक आयोग नेमकं काय निर्णय घेतं याच्यावरच ही मतमोजणी कधी सुरू होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग नेमका काय निर्णय घेते या संदर्भात याकडे लक्ष लागले आणि सर्वात महत्त्वाचं तो निर्णय काय येतो आणि त्यानंतर मतमोजणी प्रक्रिया नेमकी कधी सुरू होते याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। कळसे सर आपल्या सोबत आहेत। कळसे सर, असे आक्षेप जेव्हा घेतले जातात मतदान करतानाचे त्यावेळेसची प्रक्रिया नेमकी काय असते? केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका नेमकी कुठे येते? नाही, यामध्ये असं आहे की असे आक्षेप जेव्हा पोलिंग एजंट इलेक्शन एजंट द्वारे घेतले जातात त्यावेळेस रिटर्निंग ऑफिसर संपूर्ण चौकशी करून त्याला नॅचरल जस्टिस नैसर्गिक न्यायतत्वाप्रमाणे संपूर्ण संधी देऊन ही प्रक्रिया पूर्ण करतो, कारण ही क्वाझी ज्युडिशियल प्रक्रिया आहे, अर्ध न्यायिक प्रक्रिया आहे। आणि एकदा रिटर्निंग ऑफिसरने निर्णय घेतल्यानंतर तो निर्णय इथे इलेक्शन कमिशनला कळवला जातो। ऑफकोर्स आर्टिकल 324 प्रमाणे इलेक्शन सर्व भारतातल्या इलेक्शन्सवर निवडणुकांवर नियंत्रण ठेवण्याचं काम हे इलेक्शन कमिशनचं आहे। त्यामुळे निवडणूक आयोगाला आर्टिकल 324 अंतर्गत हा संपूर्ण अधिकार आहे की अशा इलेक्शन्समध्ये निर्णय काय घेतले जातात ते मेरिटवर आहेत का, त्याच्यात लॉ पॉईंट इन्व्हॉल्व आहे का, लॉ पॉईंटचं इंटरप्रिटेशन बरोबर झालं आहे का, ह्या सर्व बाबतीची छाननी करण्याचे संपूर्ण अधिकार घटनेप्रमाणे इलेक्शन कमिशनला दिलेले आहेत। आणि या केसमध्ये असं दिसतंय की 10 जूनला जे पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये हेच ऑब्जेक्शन घेतलेले आहे 3 केसेसबाबत, 3 सदस्यांबाबत, यशोमती ठाकूर, कांदे, सुहास आणि आव्हाड यांच्यामार्फत असं यांनी हे जे प्रकरण आहे यांनी इलेक्शन प्रोसिजर व्हायलेट केलेली आहे। आर्टिकल 39 प्रमाणे इलेक्शन प्रोसिजर व्हायलेट केलेली आहे आणि त्यांनी जे आपलं जे मत आहे ते दुसऱ्या पक्षाच्या इलेक्शन एजंटला दाखवून हे व्हायलेशन ऑफ इलेक्शन प्रोसिजर आहे अशा प्रकारचे आक्षेप घेतले। आणि दुसरा आक्षेप त्यांनी असा घेतलेला आहे पॅराग्राफ 2 मध्ये, रिटर्निंग ऑफिसर that objection in all 3 cases were filed with the returning officer by the BJP election agent and the RO without even considering the facts presented or examining conduct of election rules allowed the vote to be cast. हा एक महत्त्वाचा आक्षेप म्हणजे विदाऊट गिविंग अ नॅचरल जस्टिस नैसर्गिक न्यायतत्वाचं पालन न करता त्यांनी तो निर्णय घेतला असाही दुसरा आक्षेप त्यांनी घेतलेला आहे। आता या आक्षेपामध्ये कितपत तथ्य आहे किंवा आक्षेप कितपत बरोबर आहे आता याची छाननी निवडणूक आयोग आता निश्चितच करेल आणि अजूनही ही प्रक्रिया मोजणीची प्रक्रिया सुरू झालेली नाही आहे आणि निश्चितच निवडणूक आयोगाला हे आर्टिकल 324 प्रमाणे संपूर्ण अधिकार आहे आणि त्याप्रमाणे या अधिकाराचा वापर करून आयोग आता आपल्याला काय निर्णय द्यायचा आपण त्याच्या प्रतीक्षेत आहोत। बरोबर, पण आता याचा संख्याबळावर सर नक्की परिणाम होईल जर मान्य केलं की ती 3 मतं बाद ठरली। अनेक टेक्निकल पॉइंट निर्माण होणार आहेत, कारण रिटर्निंग ऑफिसरनी ते ऑब्जेक्शन फेटाळून ती मतं मतपेटीत टाकलेली आहेत। आता अहमद पटेलच्या केसमध्ये 2017च्या आयोगाने सांगितलेलं आहे की काउंटिंगच्या वेळेस सुद्धा ही मतं बाद करता येतील, त्या क्षणी करता येतील किंवा काउंटिंगच्या वेळेस, आणि त्याचाच आधार घेऊन भाजपाने आता ते पत्र दिलेलं आहे। मुळात कविता एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या किरकोळीत दुपारीच आक्षेप फेटाळले जात होते तसं हे नाही, तेव्हाही आपण चर्चा केली होती आणि अहमद पटेल प्रकरणाचंच उदाहरण दिलं होतं तेव्हा आपण। तर मला वाटतं की जितक्या किरकोळीत हे घेतलं तक्रार तशी तक्रार नव्हती आणि निश्चितपणे त्यामुळे अर्थात अनेक प्रकरणामध्ये रिटर्निंग ऑफिसरचा निर्णय हा अंतिम मानला गेलाय, पण एक इलेक्शन पिटिशनचा मार्ग अशामुळे खुला होतो आणि ती टांगती तलवार राहते, त्याच्यामुळे कंडक्ट ऑफ वोटर्स इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट आणि त्या किरकोळ गोष्टीमुळे नॉट जस्ट इन द बूथ बट आउटसाइड ऑल्सो। आणि त्याचे एक पुढचा आपल्याला अपडेट येते सर की केंद्रीय निवडणूक आयोगानं मतदानावेळचे व्हिडिओ सध्या मागवलेले आहेत, ज्या व्हिडिओंचा उल्लेख वारंवार होतोय ते व्हिडिओज मागवण्यात आलेले आहेत। 3ही नेते जितेंद्र आव्हाड, सुहास कांदे, यशोमती ठाकूर हे जेव्हा मतदान करत होते तेव्हाचे व्हिडिओ मागवण्यात आलेले आहेत आणि हे व्हिडिओ पाहूनच आयोग अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती कळते। आता हे व्हिडिओ पाठवल्यानंतर आयोग नेमका काय निर्णय घेते आणि त्यानंतर मतमोजणीची प्रक्रिया कधी सुरू होते याकडे लक्ष आहे। दरम्यान आपण सगळेजण जे म्हणत होतो की हे जर झालं
अशी जर 3 मतं ही नाही मिळाली महाविकास आघाडीला, परिणाम नेमका काय होईल? मला वाटतं सगळ्यात पहिला परिणाम होईल तो आकडेवारीवर, कारण 288 जे उमेदवार आपल्याकडे मधले ऑलरेडी 3 नव्हते, म्हणजे 285च होते. या 285 मधनं जर 3 वजा झाले तर राहतील 282. कळसे सर, तुम्ही सांगितलेल्या फॉर्म्युलाप्रमाणे 282 गुणिले 100 भागिले 7 अधिक 1 म्हणजे 282 भागिले 7. 7 चौक 28, 0 7 दुणे 14, 20 7 5 35 7 7 49, 4027. इज दिस राईट? 40.3 40 27 प्लस 1. येस, म्हणजे 40.28 40-28 हो, फिगर बरोबर आहे ना? बरोबर. म्हणजे आता कोटा जर हे असं झालं तर बदलून होईल 41. 40-28 म्हणजे प्रत्येक उमेदवाराला जिंकून येण्यासाठी 41. म्हणजे मतांचा कोटा फारसा बदलत नाही. हा कोटा जो काढतोय आपण, ही 3 मतं बाद झाली तर म्हणजे अजून मतपेटी उघडल्यानंतर किती बाद होते तो भाग वेगळाच आहे. आता आपल्याकडे जी माहिती आहे, कारण जी परिस्थिती उद्भवली, माहिती आहे म्हणण्यापेक्षा जी परिस्थिती आता उद्भवली आहे त्या परिस्थितीचा विचार करता जर 3 मतं कमी झालीही, जो आक्षेप घेतलेल्या भाजपनं तो मान्य केला केंद्रीय निवडणूक आयोगानं, आणि जर ही 3 मतं कमी झाली 3 नेत्यांची, तर मात्र जो क्वेश्चन येईल तो 4028 म्हणजे 41 मतं तरी सुद्धा. तरी फक्त आघाडीचं त्यात सुदैव एवढंच दिसतंय की ही 3 मतं 3 पक्षांची आहेत, म्हणजे एकाच उमेदवाराची 3 मतं एकाच उमेदवाराची जात नाहीत. हा मुद्दा खूप बरोबर आहे, कारण काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी तीन हे नेते, त्यामुळे तिघांची मतं ही जातील. गेली तरी फारसा फरक पडत नाही. पण ह्याचा सेकंड प्रेफरन्सवर काय परिणाम होईल? नाही, ते मत एकदा बाद झालं की त्याच्या मतावरलं त्यांच्या मतपत्रिकेतला सेकंड प्रेफरन्स तोही बाद होतो. ती मतपत्रिकाच त्याचा परिणाम म्हणून त्याची पण 3 मतं कमी झाली. सगळे निश्चितपणे ते ट्रान्सफरेबल जी वोट आहेत ती पण त्याच्यामुळे एक्झॉस्ट होतात. म्हणून या गोष्टी फार क्लिष्ट असतात आणि त्याचं पालन व्यवस्थित करण्याची अपेक्षा जी असते ती तीच असते की खुलं मतदान म्हणजे काय, मतपत्रिका बाहेर येऊन फिरवायची नाही सगळीकडे, त्याच्यासाठी एक माणूस नेमलाय ती बघायसाठी आणि त्यांना ती दाखवायची असते. म्हणजे ज्या पद्धतीचा, म्हणजे अहमद पटेल यांचा उल्लेख आपण म्हणजे परवा वाटतं गेली 4 दिवस प्रत्येक डिस्कशन मध्ये तो आलाय की मतपत्रिका अन्य लोकांना दाखवल्यानंतर ती बाद ठरू शकते. ते दाखवली होती की नव्हती याचा पुरावा म्हणून रिटर्निंग ऑफिसर आणि ते व्हिडिओज हे बघितले जातात आणि त्यांचा पुरावा अंतिम गृहीत धरला जातो आणि तो निर्णय निवडणूक आयोग घेतं. मागच्या वेळेस सगळं मंत्रिमंडळ अर्ध जाऊन बसलं होतं तरी अहमद पटेल यांच्या विरोधात झालेली जे 2 मतं होती ती बाद ठरवली होती निवडणूक आयोगाने. आताही तेच व्हिडिओ मागवलेत आणि आताही त्याच्याच ते व्हिडिओ मागवलेत आणि त्यावेळेस आयोगाने जो उल्लेख केला होता की ऍट द टाइम ऑफ वोटिंग अँड काउंटिंग, म्हणजे मगाशी ते बाद केलं नाही, तुम्ही वेगळा निर्णय दिलाय, ते आता तुम्हाला बाद नाही करता येणार आणि इस्टॉपल सारखं तत्व तिथे लागेल असं काही होत नाही. तर त्याचा निर्णय इलेक्शन कमिशन घेऊ शकतो. अभय सर, त्याच्यामध्ये एक आणखी की अहमद पटेल यांच्या 2017च्या ज्या केसचा उल्लेख झालेला आहे त्याच्यामध्ये स्वतःच्या पक्षाच्या एजंटला दाखवलं आणि प्लस विरोधी पक्षाच्या एजंटला दाखवलं असं होतं. इथे तसं काही नाहीये, त्याच्यामुळे ही केस तंतोतंत लागू होईल. नाही, बरोबर आहे, पण त्यातल्या प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा प्रसंग निर्माण होतील, मग अशी परत चर्चा, जेव्हा जेव्हा अशा गोष्टी प्रश्न निर्माण होतात तेव्हा तेव्हा त्याची उत्तरं शोधली जातात. आता तरतूद काय कायद्यातली की त्या प्रतिनिधीला दाखवावं, म्हणजे इतर त्याचा अर्थ दुसरा काय होतो की इतरांना दाखवण्याची त्याच्यात तरतूद नाहीये. जर ते दाखवलं तर काय होणार? आता मागच्या वेळेस विरोधी पक्षाला दाखवलं म्हणून बाद झालं, आता ते अन्य कोणालाही दाखवलं. याचा संदर्भ काही नाही की ते कुणाला दाखवलं, पण अन्य कोणाला दाखवावं याच्याबाबत स्पेसिफिक तरतूद आहे ना. आणि सर याच्यामध्ये सीईसी म्हणजे सेंट्रल इलेक्शन कमिशन इज द कविता, मला आता फक्त प्रश्न असा आहे, कळसे साहेबांनाच विचारायचा होतो की त्यावेळेस ते ऑब्जेक्शन फेटाळलं आणि ती मतपत्रिका वेगळी ठेवली गेलेली नाही, ज्याच्या ऑब्जेक्शन घेतले जातात ते बऱ्याचदा वेगळ्या ठेवल्या जातात. फेटाळलं आणि ती मतपत्रिका जर मतपेटीमध्ये गेली असेल तर कुठलं मत बाद करणार? कारण मतपत्रिका आयडेंटिफाय करताना ती पद्धत कशी वापरली जाते? नाही,
त्या मतपत्रिका ज्या आहेत त्या वेगळ्या ठेवा. त्या कुणाच्या आहेत मतपत्रिका आहेत त्या जर थोड्याशा वेगळ्या ठेवल्या समजा आपण, तर त्या शोधता येतात आपल्याला. म्हणजे आता हे 3 सदस्य आहेत, बरोबर. सुहास कांदे, यशोमती वगैरे, ठाकूर वगैरे, यांच्या मतपत्रिका निश्चित शोधता येतात. कारण काय, त्याचं काउंटर फाईलवर त्याचा क्रमांक असतो. काउंटर फाईलचा क्रमांक आणि मतपत्रिकेचा क्रमांक हे जर आपण जुळवून बघितलं कळलं ना. मतपत्रिकेला क्रमांक असतो बरोबर, आणि काउंटर फाईल म्हणजे फाडायचं असतं, मध्ये फाडून द्यायचं असतं. आणि काउंटर फाईलवर त्या सदस्यांची स्वाक्षरी असते काउंटर फाईलवर, आणि तारीख असते, आणि ती मतपत्रिका त्याला आपण कट करून त्या सदस्याला देतो. आणि ते 2 क्रमांक जे असतात ते जुळवून जर बघितले तर आपण आयडेंटिफाय करू म्हणजे मग शकतो. ते याचा अर्थ ते वेगळे काढता येऊ शकतात, अजूनही काढता येऊ शकतात वेगळे. पण मग आता या सगळ्या परिस्थितीमध्ये वेळ किती लागू शकतो मतमोजणी प्रत्यक्ष सुरू व्हायला? यक्ष प्रश्न आत्ताचा. आता ते कसं इलेक्शन कमिशन सगळं बघेल, व्हिडिओ बघेल, काय झालं ते एक्झामिन करेल, अन्य 2 रिपोर्ट बघतील, ते अन्य रिपोर्ट्स बघतील, CEO महाराष्ट्र केंद्रीय निरीक्षक निरीक्षकाचा अहवाल बघेल. त्यांनी काय पाठवलं निरीक्षकांनी हे कळायला मार्ग नाही. कारण त्यावेळेस काय असतं, नॉर्मली आपल्या निवडणूक आयोगाचा म्हणजे आपल्या रिटर्निंग ऑफिसरचा रिपोर्ट, मंत्रालयाच्या ऑफिसरचा रिपोर्ट आणि केंद्रीय निरीक्षकाचा रिपोर्ट हा एकच असला पाहिजे, नॉर्मली असला पाहिजे, इट इज एक्सपेक्टेड. तर तातडीने ती परमिशन वगैरे मिळते. हो, पण मग आता हे सगळं थांबलेलं आहे. आता हे किती काळ थांबू शकतं, आणि असा काही नियम आहे का की हे लगेचच सुरू व्हायला पाहिजे, की मग थांबवतील नंतर नाही, असं काही नाही. आता इलेक्शन कमिशन दे विल टेक देअर ओन टाइम. त्यांच्या पद्धतीने त्याची तपासणी होईल. ती कदाचित त्याला 4 तासही लागू शकेल, 3 तासही लागू शकेल, किंवा तातडीने सुरू होऊ शकेल. पण याला वेळ असं बंधन असं काही नाही. मतमोजणी थांबवली जाऊ शकते, निकाल जाहीर करणं थांबवलं जाऊ शकतं. म्हणजे फायनल जे निकाल अनाउन्समेंट ऑफ रिझल्ट असते त्या स्टेजपर्यंत प्रत्येक ठिकाणी ते थांबवता येऊ शकते. परंतु जनरली आत्तापर्यंत जर कळसे साहेब म्हणतात तसं रिटर्निंग ऑफिसरचे निर्णय हे होतात, अपेल्ड होतात. पण 2 ऑब्झर्व्हरच्या जर समजा डिसेंट नोट असतील, वेगळे अहवाल असतील, तर निश्चितपणे त्याच्यात काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. नाही, पण ते प्रश्न निर्माण झाल्यानंतर समजा त्याच्यावर काहीतरी चर्चा होत असेल किंवा ते नियम पडताळून पाहिले जात असेल, त्याच्यानंतरचा जो टाइम फ्रेम, व्हॉट आय वॉन्ट टू आस्क इज की नाही हे कंटिन्युअस याच्यामध्ये सगळं होणार की याला ब्रेक लागू शकतो आणि नंतर काही दिवसांनी? नाही, हे कंटिन्यू होणार. आजच कमिशनला निर्णय द्यावा लागेल आणि आजच निर्णय येईल. म्हणजे आज उशीर लागला तरी चालेल, पण हा डिसिजन कमिशन आजच देईल. ओके, हे उद्यावर किंवा परवावर असं जाणार नाही. म्हणजे अनाउन्समेंट ऑफ रिझल्ट पण ठरलेलं असतं शेड्यूल मध्ये, त्याच्यामुळे तो निर्णय आजच आज येईल. थोडासा उशीर लागेल, पण आज निर्णय निश्चित येईल. आणि मग आता समजा ही मतं बाद झाली, धरून चालूयात की निवडणूक आयोगाचा निर्णय असा येईल की ही 3 मतं बाद करा म्हणून, आणि त्या पक्षांचं, ज्या पक्षांची मतं बाद झाली त्यांना त्याच्यावर आक्षेप घ्यायचा असेल तर सुप्रीम हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात इलेक्शन पिटिशन मध्ये जावं लागेल तुम्हाला. इलेक्शन पिटिशन, आणि तोपर्यंत ही प्रक्रिया, निवडणूक जाहीर होईल, प्रक्रिया पूर्ण होईल, जो निकाल लागेल आणि त्या निकालासंदर्भात ज्याला आक्षेप आहे त्याला न्यायालयात जाता येईल. म्हणजे याच्यासाठी अपिलिएट ऑथॉरिटी फक्त न्यायालय असणार. आणि मग समजा तो निकाल त्यांच्या बाजूने आला तर ते निवडणूक रद्द होते, स्टे देईल ना, पूर्ण निवडणूक होते, किंवा ते पर्टिक्युलर ज्या एका संदर्भातली आहे त्यातला शेवटचा उमेदवार किंवा हे निवडून आले. कारण आपल्याकडे आपण महापालिकेला वगैरे बघतो, अनेकदा रनर अप कॅन्डिडेट पण विनर होतात. पण त्यामुळे न्यायालय काय निर्णय देते आज सांगता येणार नाही, परंतु त्याची प्रोसिजर जी आहे ती साधारणतः अशी असते. इन शॉर्ट, जरी वेळ लागला तरी मतदान मोजणीची प्रक्रिया आजच होणार आहे. फक्त निकाल यायला केंद्रीय निवडणूक आयोगाचा किती वेळ लागतो त्यावर अवलंबून आहे. म्हणजे एखादी छोटीशी गोष्ट किती मोठे कॉम्प्लिकेशन्स निर्माण करू शकते याचा हा मला वाटतं या निवडणुकीत आणखी एक धडा आहे. हे खोचून याच्यासाठी विचारते की आपल्याला किती वेळ बसावं लागणार. म्हणजे कदाचित हे रात्रभर चाललं तर आपल्यालाही रात्रभर थांबावं लागेल. इलाज नाही त्याला. तर केंद्रीय निवडणूक आयोगानं आता व्हिडिओज मागवलेले आहेत.
जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांच्या मतांवर भाजपनं आक्षेप घेतलेला आहे। तो आक्षेप भाजपनं इथं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मांडला होता, तो फेटाळण्यात आला होता। त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे भाजपनं या संदर्भातली तक्रार केली। एक पत्र, हे पत्र जे आहे ते भाजपनं केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलं। या पत्रामधली एक महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे 2017च्या अहमद पटेल यांच्या निवडणुकीचा दाखला याच्यामध्ये देण्यात आलेला आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं याची दखल घेतलेली आहे आणि केंद्रीय निवडणूक आयोगानं या तिघांनीही जी मतदान केलेलं आहे त्या मतदानाचे व्हिडिओज मागवलेले आहेत। त्यामुळे या व्हिडिओची तपासणी होईल, या तिघांच्या मतदानासंदर्भातला केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय येईल आणि त्यानंतरच महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या निवडणुकीची मतमोजणीची प्रक्रिया सुरू होईल। तोपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार नाही, कारण नियमानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया सुरू होऊ शकत नाही। त्यामुळे आता मतमोजणीच्या प्रक्रियेला नेमका किती वेळ लागू शकतो हे कुणीही सांगू शकत नाही, कारण हा सर्वस्वी निर्णय फक्त आणि फक्त केंद्रीय निवडणूक आयोगाचाच असू शकतो। जर केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय या 3 मतदारांच्या विरोधात गेला आणि त्यांची मतं बाद झाली तर त्याचा एक खूप मोठा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो। महाविकास आघाडीची 3 मतं थेटपणे बाद होऊ शकतात आणि या एकूण निवडणुकीवर त्याचा खूप मोठा परिणाम होऊ शकतो। त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग नेमका काय निर्णय घेतोय या निर्णयावर या निवडणुकीचा निकालही अवलंबून असेल आणि मतमोजणीची प्रक्रिया कधी सुरू होते हेही अवलंबून असेल। या सगळ्या अपडेट्स आपल्याला जाणून घ्यायचे आहेत, प्रक्रिया समजून घ्यायची आहे। एक छोटासा ब्रेक आता बुलेटिन मध्ये घेतोय, पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।